आजच्या गोष्टीचं नाव आहे अस्वलाचा फुटबॉल. एक की नाही अभयारण्य होतं. अभयारण्य म्हणजे काय माहिती आहे? ज्या जंगलातले प्राणी आपल्याला बघायला जायला येतं ना, असं असतं अभयारण्य. म्हणजे जीपनी नाही का, माणसं त्यात बसून जातात, वाघ बघतात, अस्वलं बघतात, इतर प्राणी बघतात आणि जातात. असं ते जंगल होतं बरं का, ते अभयारण्य. आणि त्या अभयारण्यामध्ये बरेच प्राणी मजेत राहत होते. वाघ होते, हत्ती होते, अस्वलं होती, जिराफ होते, झेब्रा होते, माकडं होती, हरणं होती. खूप खूप प्राणी मजेत राहत होते. एक दिवशी काय झालं माहितीये? डिसेंबर महिना होता आणि डिसेंबर महिन्यामुळे खूप थंडी पडली होती. इतकी थंडी की जंगलात सगळीकडे धुकं पसरलं होतं. तुम्ही पाहिलं कधी धुकं? आपल्या घराच्या खिडकीतनं बाहेर बघितलं आणि जर धुकं असेल तर इतकं पांढरं पांढरी चादरच अंथरल्यासारखी दिसते आणि पलीकडचं काही दिसत नाही. तर असं ते धुकं जंगलभर पसरलेलं होतं. आणि अशा त्या धुक्याच्या जंगलामध्ये वाघाचं एक पिल्लू, वाघाचा बछडा खूप थंडीने कुडकुडत होता. तो म्हटला, आता काय करावं बरं? इतकी मला थंडी वाजते आणि झोप तर खूप येते. अजिबात कुठे जावंसं वाटत नाहीये. म्हणून तो गुहेच्या बाहेर आला आणि म्हणाला, या झाडाखाली आता जाऊन मी जरा झोपतो मुटकुळं करून. म्हणजे काय होईल, थोडंसं ऊन आलं की मला जरा ऊब मिळेल. वाघाच्या बछड्यानी स्वतःची शेपटी, पाय आणि डोकं असं वळवलं योगासनं केल्यासारखं आणि त्याचं स्वतःचं गोल करून झाडाच्या खाली पडून राहिला. एकीकडे जंगलाच्या एका भागातनं अस्वलदादा जागे झाले होते. एवढ्या जाड केसांचा कोट अंगावर असून सुद्धा त्यांना पण जामच थंडी भरली होती. करत अस्वल उठलं. त्यांनी आपले पंजे एकमेकावर चांगले घासले आणि कानावर ठेवले. हा, आता कसं जरा कोमट कोमट वाटतंय, अस्वलदादा म्हणाले. तरी सुद्धा थंडी काही जाईना. आता बसून प्राणायाम करूया म्हणून मांडी घालून करायला लागले. पण थंडी काही जाईना. आता आपल्याला हालचालच केली पाहिजे, अस्वलदादा म्हणाले. आणि तरा 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 जंगलातनं चालत चालले. थोडंसं चालल्यामुळे त्यांना बरं वाटायला लागलं होतं. थोडीशी ऊब अंगामध्ये येत होती. तरी सुद्धा मधनं हातावर हात घासत, कानावर हात ठेवत अस्वलदादा पुढे 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 चालले होते. थोड्या वेळाने अजून ऊन कसं नाही आलं म्हणून त्यांनी आकाशाकडे बघितलं. आणि मग तसेच मान वरती करून भरा 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 चालत अस्वलदादा तिथपर्यंत आले ज्या झाडाखाली मघाचा तो वाघाचा बछडा स्वतःच्या अंगाचं गोल मुटकुळं करून झोपला होता. आता अस्वलदादांना काय माहिती, तरा 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 चालत आले आणि बसली की लाथ त्या वाघाच्या बछड्याला. टॉय करून वाघाचा बछडा आकाशातच उडला. पटकन डोळे उघडून त्यांनी बघितलं आणि झाडाच्या फांदीवर चढून बसला. काय हो करून ओरडला. अस्वलदादा घाबरले. त्यांनी इकडे तिकडे बघितलं आणि म्हणलं, कोण बोलताय? कोण एवढ्या थंडीत बाहेर आहे? वाघाचा बछडा फांदीवरनं म्हणाला, मी अस्वल काका, मी. मला लाथ मारलीत ना तुम्ही? अस्वलदादांनी वरती बघितलं. अरे ये रे माझ्या छकुल्या, तुला चुकून लागली का लाथ? मी तरा तरा चालत चाललो होतो. असं म्हणताना वाघाच्या बछड्याचा पाय फांदीवरनं निसटला आणि तो खाली पडायला लागला. अस्वलदादांनी पटकन धाव घेतली आणि त्याचा कॅच घेतला. वाचला वाचला, पडला नाही. सॉरी हा बाळा, लागलं का तुला?
अस्वलदादा म्हणाले. अस्वलदादांनी जवळ घेतल्यामुळे वाघाच्या बछड्याला उबदार वाटायला लागलं होतं आणि गोड आवाजात अस्वलदादांना विचारलं, काका प्लीज मला परत एकदा वरती फेका ना, मज्जा आली. काय रे, बर बुवा, असं म्हणून अस्वलदादांनी त्यांचे पंजे पुढे केले आणि एकदा असे मागे करून वाघाच्या बछड्याला परत वरती फेकला. काका पकडा मला. असं म्हणल्यानंतर अस्वल काका पळत पळत गेले आणि परत कॅच केलं. कॅच केल्यामुळे वाघाने अस्वलाला मस्त मिठी मारली आणि त्याला परत गरम वाटायला लागलं. मग वाघाचा बछडा काय म्हणला माहितीये? काका अजून एकदा. हो 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 हो, आवडला का तुला आपला खेळ? अस्वलदादा हसून म्हणाले. आणि मग काय, 1 2 3 4 अस्वल काका फेकतायत आणि मग झेलतायत. अस्वल काका फेकतायत आणि मग झेलतायत. प्रत्येक वेळेला वरती जाताना वाघाचा बछडा खदखदून हसत होता आणि खाली आला की अस्वल काकांना घोट्ट मिठी मारत होता. 15-20 वेळा झाल्यानंतर अस्वल काका दमून गेले. त्यांना अगदी घाम आला. बछड्याला खाली ठेवत ते म्हणाले, हा दमलो बुवा आता. वाघाचा बछडा पण म्हणाला, काका उद्या परत या बरं का ह्याच वेळेला, मला पण मस्त वाटलं, माझी पण थंडी पळाली. अस्वल काका म्हणाले, हो रे हो, माझा पण व्यायाम झाला आणि माझी पण थंडी पळाली. दे टाळी. दोघांनी एकमेकांना मस्त टाळी दिली आणि ठरवलं की रोज सकाळी इथेच येऊन दोघांनी मिळून व्यायाम करायचा आणि थंडीला पळवून लावायचं.